नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत पैठणी रेडी रांगोळी कशी बनवायची आहे। त्यासाठी इथे मी OHP शीट घेतलेली आहे 175 मायक्रॉनची। ही OHP शीट आपण मास्किंग टेपने चारी बाजूने चिटकवून घ्यायची आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये मी फॅब्रिक ग्लू घेतलेला आहे। फॅब्रिक ग्लू 50% आणि 50% पाण्याचा वापर केलेला आहे। फेविक्रिलचं फॅब्रिक ग्लू आहे हे, तुम्ही कॅमलचं पण फॅब्रिक ग्लू वापरू शकता। अशा पद्धतीने मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ग्लू एका पार्टला लावून घ्यायचा आहे। कुठेही जागा सोडलेली नाही पाहिजे, जागा राहिलेली नाही पाहिजे। त्यानंतर आपली जी रेग्युलर रांगोळी आहे ती रेग्युलर रांगोळीचा आपण इथे यूज करणार आहोत। अशा पद्धतीने रांगोळी त्याच्यावर चिटकवून घ्यायची आहे। दुसरी एक OHP शीट घ्यायची आहे, ती त्याच्यावरती ठेवायची आहे आणि रब करून घ्यायचं आहे एका कपड्याने। त्यामुळे आपली रांगोळी जी आहे ती व्यवस्थित त्याला चिटकते आणि जी राहिलेली रांगोळी आहे ती निघून जाते। हा आपला फर्स्ट लेयर आहे। फर्स्ट लेयरला रांगोळी एवढी चिटकत नाही, सेकंड लेयरला व्यवस्थित चिटकते। त्यामुळे आधी आपल्याला फर्स्ट लेयर कंप्लीट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित ग्लू लावून व्यवस्थित रांगोळी टाकून OHP शीटने दुसरी OHP शीट ठेवून रब करून घ्यायचा आहे आणि रांगोळी व्यवस्थित चिटकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने सगळे पार्ट्स आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहेत। इथे मी मँगो येलो कलर आणि ऑकर येलो कलरची रांगोळी अशा दोन्ही रांगोळ्या मिक्स करून हा कलर तयार करून पदराच्या जे काठ असतात त्याला रांगोळी चिटकवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दोन्ही काठ आपल्याला कंप्लीट करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे दोन्ही काठ कंप्लीट झालेले आहेत। आता आपल्याला दुसरा पार्ट करायचा आहे। एकदम बारीक चिमटीचा वापर करायचा आहे। इथे मी चिमटीने रांगोळी टाकून घेत आहे, तुम्ही बघू शकता। अशा पद्धतीने छोटे छोटे डिझाइन आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची आहे। जिथं जिथं रांगोळी चिटकत नाही तिथं एकदम ग्लूचा अलगद हात लावून आपल्याला रांगोळी चिटकवून घ्यायची आहे। आता इथं तुम्ही बघू शकता रांगोळी जरा चिटकलेली नाही आहे, त्यामुळे मी ब्रशनी परत थोडंसं ग्लू लावून हळूहळू ठिपके देत आहे ग्लूचे आणि मग परत रांगोळी त्याच्यावर चिटकवून घेत आहे, तुम्ही बघू शकता। आणि बोटांनी फक्त टॅप करून घेते, त्यामुळे जास्त रांगोळी व्यवस्थित चिटकेल। नेक्स्ट आपल्याला हे मोराची डिझाईनला ग्लू लावून घ्यायचा आहे, रांगोळी चिटकवून घ्यायची आहे। जे मोराच्या शेजारी जे आपण फांदी दाखवलेली म्हणजे जे वेल दाखवलेला आहे तो आपल्याला रांगोळीमध्ये काढायचा नाही आहे, तो आपल्याला ॲक्रेलिक कलरमध्ये ड्रॉ करून घ्यायचा आहे। जे नाजूक डिझाईन आहेत ते आपल्याला ॲक्रेलिक कलरने ड्रॉ करून घ्यायचे आहेत। ते मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट लेअरमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। जो आपला तिसरा लेअर असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मी दाखवणार आहे की कसं आपल्याला ॲक्रेलिक कलरने बॉर्डर करून घ्यायची आहे। आता आपल्याला राहिलेल्या डिझाईनला रांगोळी ग्लू लावून रांगोळी चिटकवून घ्यायची आहे।
अशाच पद्धतीने आपल्याला हा फर्स्ट लेअर कंप्लीट करून घ्यायचा आहे। सगळ्या डिझाईनला ग्लू लावून आपल्याला रांगोळी चिटकवून घ्यायची आहे। तर इथे आपला हा फर्स्ट लेअर पूर्ण ग्लू लावून रांगोळी चिटकून झालेला आहे। आता आपल्याला ह्याला 2 तास तरी सुकायला ठेवायचं आहे। 2 तासानंतर आपल्याला सेकंड लेअर कंप्लीट करायचा आहे। इथे तुम्ही बघू शकता आपली रांगोळी व्यवस्थित सुकलेली आहे, हाताला एकदम वाळलेली लागत आहे। आता आपल्याला सेकंड लेअर याच्यावर सुरू करायचं आहे। सेकंड लेअर करताना रांगोळीचा आपण ग्लूचा जो आपण हात देतो तो एकदम अलगद द्यायचा आहे, खूप घासायची नाही आहे। ब्रश त्याच्यावर खूप घासायचा नाही आहे, नाहीतर रांगोळी निघू शकते। त्यामुळे हळू आपल्याला ब्रशनी ग्लू लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर परत आपल्याला रांगोळी त्याच्यावर अशी चिटकून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने सेकंड लेअर आपल्याला पूर्ण कंप्लीट करून घ्यायचा आहे। सेम पद्धतीने कंप्लीट करून घ्यायचा आहे। 50% पाणी आणि 50% ग्लू याचा वापर करायचा आहे। ते तुम्ही बघू शकता रांगोळी किती छान व्यवस्थित जाड अशी दिसत आहे, म्हणजे रांगोळी ही आपली सेकंड लेअर मध्ये व्यवस्थित चिटकलेली आहे। तुम्ही बघू शकता फरक इथे तुम्हाला लगेच कळून येतो, जाड दिसत आहे आपली रांगोळी। अशाच पद्धतीने बाकीचे पण डिझाईन्सला आपण रांगोळी चिटकून घेऊयात। मोराची डिझाईन खूप नाजूक असल्यामुळे वेळ लागला तरी चालेल, पण एकदम हळू आपल्याला चिमटीने रांगोळी टाकून घ्यायची आहे। डिझाईन बारीक असल्यामुळे ते दिसत नाही व्यवस्थित, त्यामुळे आपल्याला रांगोळी इकडे तिकडे जाऊ शकते, म्हणून आपण हळू अलगद रांगोळी चिटकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता, गडबड करायचं नाही आहे, एकदम शिस्तीत रांगोळी चिटकून घ्यायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता रांगोळी आपली एकदम जाड दिसत आहे, भरीव अशी रांगोळी दिसत आहे। आता हा आपला सेकंड लेअर पूर्ण झालेला आहे। परत आपल्याला याला सुकायला ठेवायचं आहे, 2 तास तरी सुकायला ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला थर्ड लेअर करायचा आहे, तो म्हणजे ॲक्रेलिक कलरने आपल्याला बॉर्डर करून घ्यायची आहे। थर्ड लेअर हा ॲक्रेलिक कलरचा असणार आहे, त्यामुळे इथे मी ॲक्रेलिक कलर वापरलेले आहेत। ब्लॅक, ब्लू, ग्रीन, रेड, मरून असे भरपूर ॲक्रेलिक कलर मी घेतलेले आहेत।
आता बॉर्डर करताना आपल्याला आधी रांगोळी मास्किंग टेप काढून घ्यायचा आहे, प्रिंटपासून वेगळं करून घ्यायचं आहे. इथे मी मरून कलरचा ॲक्रेलिक कलरने बघू शकता असं मी शेडिंग करून घेत आहे, म्हणजे काटाला आपल्याला बॉर्डर करून शेडिंग करून घेत आहे. शेजारी एक आपली पैठणीची प्रिंटचा मी इमेज दाखवत आहे. ते इमेज बघून आपल्याला बाकीचे डिझाईन ड्रॉ करायचं आहे. मोराच्या शेजारचे जे वेल आहे ते आपल्याला हातानेच ड्रॉ करून घ्यायचे आहेत ॲक्रेलिक कलरने. प्रिंट बघायची आहे आणि ड्रॉ करून घ्यायचं आहे. प्रिंट बघत बघत आपल्याला ड्रॉ करून घ्यायचे आहे डिझाईन. त्यामुळे एक वेळ लागला तरी चालेल, पण हळू आपल्याला ड्रॉ करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता इथं ड्रॉ करून घेते डिझाईन. आणि जी फुलं वगैरे आहेत ते मी ॲक्रेलिक कलरनेच ड्रॉ करून घेणार आहेत, फुलं पानं. अशा पद्धतीने थर्ड लेअर आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता आपली पैठणी रेड रांगोळी खूप उठून दिसत आहे, अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. अशाच पद्धतीने बाकी पण डिझाईन आपल्याला तुम्ही आणखीन 3D आउटलाइनरचा पण वापर करून घेऊ शकताय, कुंदन लावू शकताय. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला सजवू शकताय. अशा पद्धतीने आपल्याला रेडी रांगोळी कंप्लीट करून घ्यायची आहे. थोडंसं जे डिझाईन पदराची जी डिझाईन आहे त्याला थोडं ब्लॅकने शेडिंग करून घेणार आहे. ब्लॅकमध्ये ब्लू थोडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि शेडिंग करून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इथं बुट्ट्यांसाठी मी गोल्डन कलरच्या 3D आउटलाइनरचा वापर केलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी सजवून घ्यायची आहे, डेकोरेटिव्ह करून घ्यायची आहे. इथं आपली रांगोळी पूर्ण झालेली आहे, रेडी रांगोळी तुम्ही बघू शकताय. कात्रीने कट करून घेऊया. अशा पद्धतीने आपली रांगोळी खूप सुंदर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला ही माझी व्हिडिओ कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये नक्की कळवून सांगा. आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.